अयोध्येतल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी मेरा गाव मेरी अयोध्या असे हे अभियान विश्व हिंदू परिषदेकडून सुरू करण्यात आलं आणि त्याचा आता उत्तरार्ध सुरू होतोय। मेरा गाव मेरी अयोध्या या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावानं ज्या ज्या ठिकाणी हे अभियान सुरू झालं त्या प्रत्येक गावानं अयोध्येतला तो सोहळा याची देही याची डोळा अनुभवला असं म्हणायला हरकत नाही, कारण हा सोहळा त्या गावाच्या प्रमुख मंदिरांमध्ये अनुभवायला मिळाला। त्या ठिकाणी श्रीरामाची पूजा सुद्धा करण्यात आली। मात्र आता या अभियानाचा उत्तरार्ध नेमका कसा सुरू होतोय, हे अभियान ती गावं नेमकी कशी पुढे घेऊन जाणार आहेत, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विश्व हिंदू परिषदेचे नेते मिलिंद परांडे सर। परांडेजी, खूप खूप स्वागत तुमचं एबीपी माझावर। अयोध्येतला हा सोहळा तर आता पार पडलेला आहे, देशानं तो बघितलेला आहे, अनुभवलेला आहे। मात्र आता त्या सोहळ्याचा आणि एकंदरीतच विश्व हिंदू परिषदेचा या सोहळ्याला धरून असलेल्या अभियानाचा उत्तरार्ध सुरू होतोय। हा उत्तरार्ध नेमका कसा आहे, हे अभियान तुम्ही नेमकं कसं पुढे घेऊन जाताय? जवळजवळ आपल्या कल्पनेप्रमाणे 5 लाखापेक्षा अधिक मंदिरांमध्ये हा कार्यक्रम भारतामध्ये झालेला आहे। अगदी दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये, वाळवंटाच्या क्षेत्रामध्ये, ग्रामीण विस्तारात, अगदी शहरी विस्तारात, सर्व प्रकारच्या ठिकाणी हे कार्यक्रम झालेले आहे। आणि देशातच नाही तर देशाच्या बाहेरसुद्धा 60पेक्षा अधिक देशांमध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत। सर्व खंड, अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक झोन, सर्व ठिकाणी हे कार्यक्रम झालेले आहे। मुख्यत्वे करून सगळ्यांची जी इच्छा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची 22 तारखेला होती, ती स्वाभाविकच पूर्ण होऊ शकणार नव्हती। आणि म्हणून आपण 1 ते 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत घरोघर जाऊन आपण निमंत्रण दिलं, अक्षता देऊन। तर आपली कल्पना आहे की जवळजवळ 20 करोड घरांपर्यंत आपण गेले असू पूर्ण देशामध्ये। आणि या घरी जाऊन आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये एकत्र यावं आणि तो सोहळा सामूहिक रीतीने पाहावा, रामनामाचा जप तिथे करावा, प्रसाद वाटावा आणि संध्याकाळी दीपोत्सव साजरा करावा। तर एक अभूतपूर्व प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला पूर्ण देशभर मिळाला आहे। विश्व हिंदू परिषदेचं हे 60वं वर्ष आहे। आपली कल्पना आहे की विश्व हिंदू परिषदेचं हे संघटन आपण आता यावर्षी या सगळ्या कार्यक्रमाचा फॉलोअप करून कमीत कमी 1 लाख गावांपर्यंत घेऊन जाऊ शकतो का, आणि म्हणून तो एक खूप मोठा प्रयत्न आपला होईल। आपण जवळजवळ 1100 जिल्ह्यांमध्ये विश्व हिंदू परिषदेने देशाला कार्याच्या दृष्टीने वाटलेलं आहे। आणि आपले आत्ता सेवा कार्य 400 जिल्ह्यांमध्ये आहेत, स्वास्थ्य, शिक्षण, रोजगार अशा सगळ्या विषयाला घेऊन हे सेवा कार्य आपलं एकदम 800 जिल्ह्यांपर्यंत आपल्याला या उरलेल्या 6-7 महिन्यात नेता येईल का, आमचा दुसरा प्रयत्न राहणार आहे। आणि एक खूप मोठ्या स्वाभिमानाचं, अस्मितेचं जागरण आज समाजामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून ही जी शक्ती, या शक्तीला एक सकारात्मक वळण देऊन हिंदू उत्थानाकरता, हिंदू समाज आतून निर्दोष बनण्याकरता, हिंदू समाज संघटित बनण्याकरता कसा करता येईल, ह्याचे सगळे आमचे प्रयत्न आत्ता होणार आहेत। आणि हा सगळा विषय झाल्यावर जे मुख्य विषय जे हिंदू समाजाच्या समोर आहेत, जसं की आज केवळ हिंदू मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे। तर आपली कल्पना आहे की सर्व हिंदू मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजे। हे एक पक्षपाती व्यवहार आहे। आज कुठल्याही मशीद किंवा चर्चवर सरकारी नियंत्रण नाही आणि केवळ हिंदू मंदिरांवर ते आहे। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टचे मोठमोठे वकील, अनेक हायकोर्टाचे रिटायर्ड चीफ जस्टिसेस, अनेक साधुसंत आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असे एकत्र बसून आम्ही त्याचं एक थिंक टँक बनवलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून एक मॉड्यूल आम्ही तयार केलेलं आहे। तर या सगळ्या विषयामध्ये आपली कल्पना अशी आहे की हिंदू मनी फॉर हिंदू कॉज, म्हणजे जो दानाचा पैसा मंदिरामध्ये येतो त्या देवतेच्या श्रद्धेपोटी येतो आणि आपल्या धर्मविचाराच्या प्रचाराकरता येतो, सेवेकरता येतो। आणि म्हणून मंदिरात येणारं धन हे हिंदू कामाकरताच वापरलं गेलं पाहिजे। समाजाची सेवा, धर्माचा प्रचार हा एक आमच्या प्रयत्नाचा खूप मोठा विषय राहील। दुसरी गोष्ट की जे सरकारी नियंत्रणातली अनेक मंदिरं आहेत, तिथल्या पैशाचा उपयोग सेक्युलर पर्पजेसच्या नावाखाली अनेक कामांकरता होतं की जे अधार्मिक काम आहे आणि नॉन हिंदूंकरता सुद्धा तो वापरला जातो।
म्हणजे भारताच्या दक्षिण भागामध्ये हे चित्र आत्ता दिसतं आहे. तिकडल्या जमिनी, तिथला पैसा. आणि म्हणून हा आग्रह की हिंदूंचं धन हे हिंदूंच्या कामाकरता वापरलं पाहिजे. आणि या मंदिरांच्या संचालनाकरता समाजातल्या सर्व वर्गांच्या लोकांचा सहभाग, असे सगळे विषय घेऊन हे एक मॉडेल आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे, जे कुठल्या न कुठल्या एका राज्यामध्ये आपण राबवण्याचा प्रयत्न करू जेव्हा अवसर मिळेल तेव्हा. हा अभियानाचा भाग आहे, कारण तुम्ही मेजर अजेंडा आहे आपला. तर हा ह्याच्यानंतर आता रामजन्मीचा विषय झाल्यावर विश्व हिंदू परिषद हिंदू समाजाचं काम करतच राहणार आहे, काही हे काम आटोपलेलं नाही आहे. आणि म्हणून या जागृत अवस्थेमध्ये समाजाचे हे अनेक विषय पुढे जातील. दुसरा विषय जो आपण तुम्ही म्हटलात की हिंदू मंदिरांच्या संदर्भाने सरकारचं जे नियंत्रण आहे ते पूर्णपणे हटवलं जावं अशी तुमची मागणी आहे. ते तसं का व्हावं, त्याच्यातून काय साधलं जाईल असं तुम्हाला वाटतंय? एक तर हा एक हिंदूंसोबतचा पक्षपातपूर्ण व्यवहार आहे. धार्मिक जर केंद्र असतील तर सगळ्यांबाबतीत समान मुद्दा पाहिजे, तसं नाही आहे. चर्च किंवा मशिदीवर सरकारचं नियंत्रण नाही आहे आणि मंदिरांवरच का, तर हा एक पक्षपातपूर्ण व्यवहार आहे, तो दूर झाला पाहिजे. आणि म्हणून मग त्याला एक ऑल्टरनेटिव्ह मॉडेल आपल्याला द्यावं लागेल की ही हजारो मंदिरं कोण सांभाळेल. आणि म्हणून समाजाने ती मंदिरं स्वीकारणं, समाजाच्या प्रत्येक वर्गाची त्याच्यामध्ये सहभागिता मंदिराच्या संचालनामध्ये, कारण मंदिराचं धन आहे, मंदिराच्या प्रॉपर्टीज आहे आणि मंदिराचं पूर्ण संचालन आहे, या सगळ्यामध्ये समाजाची सहभागिता, अशा पद्धतीने हा सगळा विषय होईल. आणि मग मंदिराच्या धनाचा उपयोग हिंदू धर्माच्या प्रचाराकरता आणि समाजाच्या सेवेकरता हे घेऊन आपण हे काम करणार आहोत. जर या घडीला बघितलं तर देशातल्या अनेक हिंदू मंदिरांमध्ये बरीचशी संपत्ती आहे, तिची वारंवार चर्चासुद्धा केली जाते. तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला दक्षिण भारतातल्या मंदिरांबद्दल, तर तिथला पैसा अधार्मिक कार्यांसाठी वापरला जातो असं तुम्ही म्हणताय. नेमकी कोणती अधार्मिक कार्य आहे की ज्यावर विश्व हिंदू परिषदेला आक्षेप आहे? एक तर सरकारी परिभाषेप्रमाणे पूजा सोडली तर सगळं काही सेक्युलर आहे. आपलं म्हणणं आहे की मंदिरच पूर्ण धार्मिक व्यवस्था आहे, ती सेक्युलर व्यवस्था नाही आहे. त्यामुळे पूजा सोडून त्यांचं असं म्हणणं आहे की जो दानाचा पैसा आहे तो सुद्धा सेक्युलर आहे. आणि जर सेक्युलर आहे तो विषय तर मग त्याच्यामध्ये सरकारी इंटरफेरन्स येऊ शकतो. आपलं म्हणणं आहे हिंदू समाजाने देवाच्या सेवेकरता, मंदिराच्या रक्षणाकरता, सेवेकरता ते धन दिलेलं आहे भक्तांनी. भक्तांची इच्छा नाही की तो सरकारी कामाकरता खर्च व्हावा किंवा अन्य कामाकरता सरकारी अधिकाऱ्यांच्या पगाराकरता खर्च व्हावा. तसंच जसं आता श्रीशैलम मंदिर आहे किंवा अनेक ठिकाणी आता तिथले जे काही दुकानं आहेत ती मुसलमानांना भाड्याने दिली जातात. आहे मध्ये हे तिरुपती बाबतीतसुद्धा फार पूर्वी अशी गोष्ट आली की तिरुपतीचा प्रसाद बनवणारी एक ख्रिश्चन संस्था होती. असे अनेक विषय घडत आहेत ज्याचे खोलात गेलं तर आपल्याला कळतं. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी होतात ते प्रॉपर्टीजबद्दल, पैशाबद्दल, त्याच्या विनियोगाबद्दल, ते सरकारी कामं अन्य अधार्मिक कामाकरता न होता हिंदू समाजाच्या कल्याणाकरता. आज हिंदूंचं धर्मांतरण होतं आहे अनेक ठिकाणी, त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन तो मंदिराचा पैसा त्याच्याकरता उपयोग व्हावा की हिंदूंचं धर्मांतरण होऊ नये, हिंदू समाजाच्या सेवेकरता तो पैसा खर्च व्हावा, हे सगळं काही केलं पाहिजे. या दानाचा विनियोग कुठल्या पद्धतीने व्हावा अशी कुठली आदर्श पद्धत विश्व हिंदू परिषद मानते? जसं म्हटलं की दोन विषय सांगितले ना की समाजाची सेवा आणि त्याच्यामध्ये हिंदू समाजाची सेवा. काय सेवा अपेक्षित? शिक्षण, आरोग्य, सर्व प्रकारच्या सेवा आहेत आवश्यकतांना पूर्ण. दुसरी गोष्ट धर्माचा प्रचार, कारण आज हिंदू धर्मावर आक्रमण होतं आहे, कारण की धर्मांतरण हे केवळ हिंदूंचंच होतं आहे. आणि ह्याच्याकरता आज जर ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्था ह्याच्याकरता काम करतात आहे, हे कायद्याच्या विरुद्ध आहे, संविधानाच्या विरुद्ध आहे. आपल्या संविधानामध्ये धर्मांतरणाला अनुमती नाही आहे आणि म्हणून त्याच्याकरता योग्य कायदे आणणं हे सुद्धा करणीय काम आहे. आत्ता आज विश्व हिंदू परिषद त्याच्याकरता राज्यात असे कायदे यावेत आणि केंद्रात सुद्धा कायदे यावे ह्याच्याकरता आपण प्रयत्न करतो आहे. हां, तर हे जे 2-3 अजेंडे, एक तर हा मंदिराचा अजेंडा, दुसरा धर्मांतरण थांबावं, तिसरा विषय आहे की डेमोग्राफीमध्ये खूप मोठा बदल होतो आहे. भारताच्या डेमोग्राफीमध्ये जी जनसंख्या आहे त्याच्यामध्ये निर्माण होतं आहे. पहिल्यांदा हिंदूंची लोकसंख्या 80% खाली गेलेली आहे. म्हणजे हिंदूंच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे. आणि याची कारणं काय आहे तर घुसपेट होते ब्रह्मदेश बांगलादेशातून मुसलमानांची, लव जेहादच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडत आहेत. तिसरी गोष्ट, हजारो संस्था ख्रिश्चन मुसलमानांच्या धर्मांतरणाच्या कामामध्ये लागल्या, त्याच्याकरता हजारो करोड रुपये विश्वभरातून भारतामध्ये येतात आहे.
आणि शेवटी किती मुलं घरात असली पाहिजे ह्याच्यावर सुद्धा हिंदूंची लोकसंख्या आज अवलंबून राहते. या सगळ्या बाबतीत आज जागरण करण्याची आवश्यकता आहे आणि धर्मांतरणावर प्रतिबंध आणण्याची आज आवश्यकता आहे, जे आपल्या संविधानाने सांगितलंच आहे. आणि म्हणून एक धर्मांतरणाचा विषय हा दुसरा विषय आपल्या अजेंडावर आहे. आणि तिसरा विषय की गोरक्षेचा कायदा. आज 2 कायदे देशामध्ये आहेत, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट आणि ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट. हे 2 कायदे आहेत की गोवंशाला तुम्ही मारू शकत नाही, त्याच्याशी क्रूरतासुद्धा करू शकत नाही. पण हे 2 कायदे असतानासुद्धा रोज हजारो गोवंश कायदे तोडून मारला जातो आहे. त्यामुळे आपल्या शेतीचं नुकसान, दुधाची जी उपलब्धता आहे त्याच्यावर परिणाम आणि प्रत्यक्ष ज्या एका प्राण्याबद्दल एक धार्मिक श्रद्धा हिंदू समाजामध्ये आहे त्याला मारण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न, या सगळ्या गोष्टी बंद करण्याची आवश्यकता आहे. आज शिवजीच्या मंदिरात गेलं तर समोर नंदी आहे, श्रीकृष्णाचा विचार केला त्याच्यासोबत गाय आहे. महाराष्ट्रामध्ये आणि सर्वत्र दत्त संप्रदाय 4-5 राज्यांमध्ये दत्तांचा विचार केला त्याच्यासोबत गाय. तर ज्या ठिकाणी एक श्रद्धेचा एक ते प्रतीक आहे त्याला मारण्याचे जे एक सुनियोजित प्रयत्न ते थांबण्याची आवश्यकता आहे. म्हणून शेतीच्या कल्याणाकरता, शेती रसायनमुक्त होण्याकरता सुद्धा गोवंश आधारित कृषीला वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे असे अनेक विषय घेऊन आज ज्यांचा संबंध धार्मिक निष्ठेशी सुद्धा आहे आणि समाजाच्या धारणेशी सुद्धा आहे, असे विषय घेऊन आज विश्व हिंदू परिषद यापुढे आता रामजन्मभूमीचा एक विषय जो एक प्रमाणे पूर्ण झालेला आहे. आपण जे वचन दिलं की मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, त्या दोन्ही गोष्टी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. आणि दुसरा भाग म्हणजे भारताच्या बाहेर ज्या अनेक देशांमध्ये हिंदू राहतोय त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यासमोर आव्हानं आहेत. तर त्या हिंदूंचं संघटन, त्या हिंदूची रक्षा, हे सुद्धा एक खूप मोठं काम आहे. त्यामुळे या सगळ्या कामांकडे विश्व हिंदू परिषद लक्ष देईल. आणि ज्याच्याकरता विश्व हिंदू परिषदेचा जन्मसुद्धा झाला की आपल्या समाजामध्ये मागच्या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये आचरणाचे अनेक दोष आलेले आहेत. हुंड्याचा विषय असेल किंवा कन्याभ्रूण हत्येचा विषय असेल, जातीभेदाचा विषय असेल, तर हे या गोष्टी हिंदू धर्म तत्त्वज्ञानाला मान्य नाही आहे. ते आमच्या आचरणातले दोष आहे, या सामाजिक कुरीती आहेत. तर हिंदू समाज हा आतून निर्दोष बनला पाहिजे, हे सुद्धा एक खूप मोठं काम आहे. त्यामुळे या गोष्टी, सेवेची कामं, आज जे मी म्हटलं की 800 जिल्ह्यांपर्यंत जायचं आहे. आज विश्व हिंदू परिषद 5000पेक्षा जास्त सेवा प्रकल्प चालवतं. शेकडो शाळा, शेकडो हॉस्टेल्स, अनाथ मुलं आणि मुलींकरता प्रकल्प. पण हे काम खूप मोठ्या प्रमाणात अजून करण्याची गरज आहे, कारण आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अजूनही गरिबी रेखेच्या खाली आहे. तर सरकारच सर्व काही करेल ह्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे. पण यासोबतच समाजाने आपलं दायित्व याप्रती निभवलं पाहिजे. म्हणून विश्व हिंदू परिषद हजारो सेवा प्रकल्प चालवत आहे, त्यांना वाढवणं. आणि आता इलेक्शन येत आहे. विश्व हिंदू परिषदेचा हा विश्वास आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हिंदू हिताचा विचार करणारंच सरकार आलं पाहिजे. एक जबाबदार संघटना म्हणून आम्ही याच्याकरता प्रयत्न करू. आमच्या प्रयत्नाची दिशा काय राहील? प्रत्येकाने मतदान करावं आणि हिंदू हिताचा विचार करून मतदान करावं. कारण आम्ही कोणाकरता प्रयत्न करणार नाही, एक वातावरण आणि एक या पद्धतीने, कारण हिंदू हितात देशाचं हित आहे हे मानणारे आम्ही आहोत. सध्याचं जे वातावरण आहे, अयोध्येच्या या रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनंतर हिंदू हिताचा विचार करणारं सरकार आहे ते इथून पुढे येईल असं तुम्हाला वाटतंय का? विश्व हिंदू परिषद नेमक्या कोणत्या विचारधारेच्या सरकारच्या पाठीमागे उभी राहणार? विश्व हिंदू परिषद कुठल्याही दलाचं काम करत नाही, कारण आपण एक अराजकीय संघटना आहोत. पण जबाबदार नागरिक आणि जबाबदार संघटन की जे हिंदू हिताकरता समर्पित आहे, हिंदू हिताच्या विरोधात नीती या देशात बनायला नको, हे आपलं ठाम मत आहे. आणि म्हणून सत्तेत बसणारे लोक राज्यात असो केंद्रात असो, कारण ते नीती निर्धारक आहेत, ते हिंदू हिताचाच विचार करणारे असले पाहिजे. हिंदू हित कोणाचंही अहित करणारं नाही आहे. त्यामुळे कोणाला त्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही आहे. म्हणून हिंदू हिताचं सरकार राज्यात बसावं, केंद्रात बसावं. याकरता आपला मार्ग काय असेल
मतदान करावं आणि हिंदू हिताचा समाजाने विचार करावा. अयोध्येतली प्राणप्रतिष्ठापना रामलल्लांची हे एक विजयाचं पान म्हणून बघितलं जातं आहे विश्व हिंदूच्या परिषदेच्या एकंदर इतिहासामधलं. मात्र आता इथून पुढे काय, राम मंदिरानंतरचा पुढचा काही मंदिराचा अजेंडा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचं समाजकारण, देशाचा इतिहास हा केवळ आता मंदिरांभोवतीच फिरत राहणार का? मंदिरं आमच्या श्रद्धेची केंद्र आहेत. श्रद्धा अस्मितेचं, स्वाभिमानाचं सुद्धा प्रतीक आहे. स्वाभिमान आणि अस्मितेशिवाय माणसाचं अस्तित्व नसतं. आणि म्हणून या मंदिरांचा प्रश्न, याकरताच हिंदू समाज 500 वर्ष लढलेला आहे. आणि हा मंदिरच का बांधायचं असे जे अनेक प्रश्न विचारले जातात, ते आज केवळ काशीचा कॉरिडॉर बनला तर आज काशीच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड एक हे आलेलं आहे. आज रोज 2 ते 4 लाख लोक अयोध्येत येतात. ते जेवण करणारे, ते वस्तू विकत घेणारे, कुठे कुठे राहणारे, वाहनं वापरणारे. आज उज्जैनचा कॉरिडॉर झालेला आहे. तर आपल्या इथे टुरिझमपेक्षा सुद्धा मोठं तीर्थक्षेत्राचं अर्थव्यवस्था आहे. आणि त्यामुळे मंदिरांमुळे काय होणार? श्रद्धेची, आस्थेची, जीवनमूल्याची रक्षा, त्याच्यासोबतच अर्थव्यवस्थेला एक प्रचंड हातभार, या दोन्ही दृष्टीने सुद्धा मंदिरांची उपयोगिता आहे. लाक्षागृहाच्या संदर्भाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलेला आहे. सकारात्मक अशा निर्णयाच्या जवळ कालचा निर्णय आपल्याला बघायला मिळतो आहे. तर त्या संदर्भाने विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय, पुढची पावलं काय असणार? समाजामध्ये जसं जागरण होतं आहे तसे अनेक स्वाभिमानाचे मुद्दे उठतील आणि त्याच्याकरता समाज उभा राहील. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विश्व हिंदू परिषदेने केली पाहिजे या मताचे आपण नाहीच. एक जागृत समाज उभा राहिला तर तो आपल्या अस्मितेकरता, स्वाभिमानाकरता त्यांनी सतत उभं राहिलं पाहिजे, संघर्षाकरता सिद्ध असलं पाहिजे आणि हातून कधी अत्याचार होऊ नये ह्याची चिंता केली पाहिजे. पण शक्तीचं जागरण सतत केलं पाहिजे. त्यामुळे या दृष्टीने गोष्टी घडत आहेत. शेवटचा प्रश्न, तुम्ही मगाशी म्हणालात की हिंदू समाज हा निर्दोष व्हावा या बाजूने सुद्धा विश्व हिंदू परिषदेचं काम असणार आहे. त्या संदर्भाने आपण प्रयत्न करणार आहात. अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर हिंदू समाजातली तरुण मुलं किंवा एकंदरीतच हिंदू समाज हा उत्सवापेक्षा उन्मादाकडे जातोय का, असा प्रश्न विचारला गेला. तुम्हाला तसं वाटतंय का? आणि हा दोष आहे का? तो दोष दूर करण्याचा विश्व हिंदू परिषद प्रयत्न करणार का? उन्माद तर नाहीच, निश्चितच नाही. आणि जसं 15 कुटुंब ही देशभरातली आलेली वेगवेगळ्या समाजाच्या वर्गांची प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत बसली होती, हे अनेकांना त्याची कल्पना नाही आहे. पण ते पेपरमध्येही येऊन गेलं आहे, समाचारपत्रातही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे एक समरसतेचा संदेश रामाने स्वतःच्या जीवनातून सुद्धा दिला. आणि रामरायांचा आदर्श जर हिंदू समाजाने डोळ्यासमोर ठेवला, जो की तो ठेवतोच म्हणूनच एवढा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला, तर तो समरसतेचा संदेश जसजसा हृदयामध्ये रुजेल तर सर्व दोषांपासून मुक्त होऊन हिंदू समाज अधिकाधिक सबल, निर्दोष, सर्व विषमतांपासून मुक्त होऊन केवळ स्वतःच्या कल्याणाकरता नाही तर विश्व कल्याणाकरता काम करेल. G20चं उदाहरण आहे की जेव्हा एखादा विचार चालतो तो जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात कसा प्रकट होतो. G20चं घोषवाक्य होतं, 1 अर्थ, 1 फ्युचर, 1 फॅमिली. ह्याचा अर्थच आहे वसुधैव कुटुंबकमचा हा संदेश आहे. म्हणूनच मी म्हटलं की हिंदू हिताचा विचार हा कोणाच्याही अहिताचा असू शकत नाही. आज सर्व प्रकारची समानतेची भावना याकरता दिसते या देशामध्ये, कारण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू राहतो. म्हणून या देशामध्ये सर्व प्रकारच्या लोकांना सर्व काही करण्याची मुभा आहे. ही मुभा सर्व देशांमध्ये नाही, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून हिंदू हित हे देश इथे, हिंदू इतिहास हा देशाचा इतिहास आहे. हिंदू संस्कृती ही या देशाची संस्कृती आहे, हे आपण मानतोय. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीबद्दल. तर त्यामुळे अयोध्येतल्या विजयोत्सवानंतर आता विश्व हिंदू परिषद पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे. ती म्हणजे पुढच्या अजेंड्यांसाठी भारतातली हिंदू मंदिरं ही सरकारी नियंत्रण मुक्त असावीत. इतकंच नाही तर त्या मंदिरांमधल्या दानपेटीमधल्या पैशाचा विनियोग हा सुद्धा हिंदू धर्माच्या उत्थानासाठी व्हावा, अशी अपेक्षा, अशी मागणी आता विश्व हिंदू परिषद करते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुद्धा करणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. कॅमेरामन हेमंत कदमसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.